नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख व तसेच आपल्या सिरसाडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी भोडे मॅडम आम्ही दोघांनी मिळून आज ग्रामपंचायत कार्यालय येथे आलेल्या लोकांच्या जे काही समस्या असतील ते सगळ्या समस्या आपुलकीने जाणून घेतल्या व त्यांच्या काही अडीअडचणी असतील ते सगळे समजून घेतले व त्याच्यातला त्यांना मार्ग काढून दिला व तसेच आपल्या सिरसाडा शहरातील प्रसिद्ध पंडित गुरु पार्डीकर कॉलेजला आम्हा दोघांना बोलविण्यात आलं। पंडित गुरु पार्डीकर कॉलेजच्या माध्यमातून युवक महोत्सव मेळावा होणार आहे, त्याची माहिती मी व आपल्या ग्रामविकास अधिकारी भोडे मॅडम आम्ही दोघांनी घेतली व युवक महोत्सवाला पूर्ण सहकार्य ग्रामपंचायतच्या वतीनं करतान म्हणून आम्ही त्यांना शब्द दिला व तसेच आपल्या ग्रामविकास अधिकारी भोडे मॅडम यांनी सिरसाड्यातल्या महत्त्वाच्या सर्वच पॉइंटवर आज स्वतः जाऊन पाहणी केली। त्यांनी सांगितलं की सरपंच आपल्या पाणीची टाकी असेल किंवा सिरसाड्यातले जे काही महत्त्वाचे विषय असेल त्या सर्व ठिकाणांची पाहणी करायची। मॅडमला घेऊन मी सिरसाड्यातल्या आपल्या पाणीच्या टाकीवर घेऊन गेलो। पाणीच्या फिल्टरची मॅडमनं स्वतः पाहणी केली व तिथं संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं व ग्रामविकास अधिकारी मॅडम यांनी लेकरवाडी तलावाची सुद्धा पाहणी केली व तिथं झालेल्या कामाची स्वतः पाहणी करून तलावाचं जे खोलीकरण झालेलं आहे त्या खोलीकरणाचं मॅडमनं स्वतः आढावा घेतला व तसेच अंगणवाडीच्या कामाचा सुद्धा ग्रामविकास अधिकारी मॅडम यांनी आढावा घेतला व तसेच सिरसाडा ग्रामपंचायत व ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांची मॅडमनं पाहणी केली व त्या झाडांच्या संगोपनाबाबत मॅडमनं आढावा घेतला व तसेच आपल्याला सिरसाडा शहरातल्या प्रत्येक नागरिकाला ज्यांना घर नाही त्यांना गट नंबर 122 मध्ये जागा संपादित करून घरकुल बांधून देण्याचा आपला विचार आहे, त्या जागेची सुद्धा मॅडमनं पाहणी केली व तसेच आज आपल्या सिरसाडा शहराला गोवर्धन पाणी पुरवठा जे सिरसाडा शहराला मुख्य पाणी पुरवठा जिथून होत आहे त्या पाणी पुरवठ्याला सुद्धा मॅडमनं भेट दिली व तिथला आढावा संबंधित कर्मचाऱ्यांशी घेतला व तसेच आपल्या सिरसाडा शहरातील घरकुल पीएम आवास योजनेअंतर्गत झालेले आहे त्या घरकुलच्या वस्तीला सुद्धा मॅडमनं भेट दिली व तिथल्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व लवकरच त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडविण्याचे मॅडमनी संबंधित घरकुल वस्तीधारकांना शब्द दिला व त्यानंतर मॅडमनी स्वतः बुरुज तलावावरती जाऊन बुरुज तलावाचा आढावा घेतला। लवकर ह्या ठिकाणी आपल्याला ओपन जिमचं काम आपलं सुरू होणार आहे, गार्डन सुद्धा होणार आहे। त्यानंतर अक्कलकोटेचा तलाव असेल, लेंडाळा तलाव असेल, अशा प्रत्येक तलावाला मॅडमना जाऊन स्वतः आढावा घेतला व तेथील रखडलेले काम आपल्याला लवकरच पूर्ण करायचे असा शब्द मॅडम दिला व तसेच आपल्या सिरसाडा शहराची ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत करायचं असा मॅडमनी शब्द दिला। ग्रामविकास अधिकारी साहेबांना मी एवढाच शब्द देईल सिरसाड्याच्या वतीनं की हो, तुमच्या ह्या आदर्श ग्रामपंचायतच्या संकल्पनेला संपूर्ण सिरसाडाकरांचा पाठिंबा असेल असा शब्द तुम्हाला सिरसाड्याच्या वतीनं देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।